अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आपण सर्वजण होळी म्हणून साजरी करत असतो. तर होळी हा सण साजरा करण्याआधी घरातील या काही नकारात्मक वस्तू आहेत त्या आवर्जून फेकून द्या. तर जेणेकरून तुमच्या घरातील बघा शांतता जी आहे ती शांतता बघा टिकून राहील. घरातील कलह निघून जातील. आर्थिक चणचण असेल तर ती देखील तुमची या वस्तूमुळे फेकून दिल्यामुळे घरातील आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही. तर त्या कुठल्या अशा नकारात्मक अशुभ अशा वस्तू आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनेकदा बघा घरातील वास्तुदोषांमुळे घरातील शांतताही निघून जाते असं म्हटलं जातं. ज्यामध्ये असा अनेक उपाय बघा आपण करत असतो. काही ठराविक दिवशी ठराविक वेळेला आपण काही उपाय करत असतो. तर या उपाय तोडगे करत असतो. त्याचप्रमाणे होळी येण्याआधी तुम्हाला घरातून काही नकारात्मक वस्तू आवर्जून काढायच्या आहेत. घरातील वातावरण जेणेकरून सकारात्मक ठेवण्यास त्याने मदत होणार आहे. घरात शांतता नसेल तर मनही अशांत होतं. घरातील कलहामुळे करिअर आणि आर्थिक क्षेत्रावरही परिणाम त्याचा होत असतो. ज्यामध्ये बघा असे अनेक उपाय आहेत जे घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत करतात. तर होळी येण्याआधी बघा अनेकदा घरातील वास्तुदोषांमुळे घरातील शांतताही हिरावून घेतली जाते. घरात असलेली शांती राखण्यास मदत होईल. या उपाय आवर्जून करा जेणेकरून तुमच्या घरातील बघा ज्या काही अशा बघा नेहमीच्या काही वापरात अशा वस्तू असतात, परंतु त्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये नकारात्मकता आणि सकारात्मकता हे दोन्ही देखील गुण असतात. सर्वात पहिलं आपल्या घरातील देवघरामध्ये जर खंडित झालेल्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर अशा खंडित झालेल्या बघा मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुटलेल्या चीर गेलेल्या अशा अजिबात ठेवू नये. यामुळे घरात बघा नकारात्मकता तयार होत असते. तर त्याची व्यवस्थित त्यांना विसर्जन करायचं आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आपल्या घरातील किचनमध्ये बघा अशा काही काचेच्या वस्तू असतात. जसं की चहाचा कप आहे तर बघा चहाच्या कपाला छोटीशी चीर गेलेली असते. स्टीलचे डबे आहेत त्याच्या झाकणं प्लेटी त्यांना चिरा गेलेल्या अशा वस्तू असतात. तर त्या वस्तू नकारात्मकता घरात आणत असतात. त्यामुळे घरात आर्थिक चणचण जी आहे ती भासत असते. तर अशा वस्तू आवर्जून घराच्या बाहेर काढा जेणेकरून त्यामुळे बघा घरात आर्थिक चणचण तर भासते, त्यासोबत बघा आपल्या घरात कलह होत असतात. शांतता जी आहे ती घरात राहत नाही. तर त्यानंतर बघा दुसरी वस्तू म्हणजे घरातील तुटलेल्या चपला. तर ह्या तुटलेल्या फाटलेल्या जर चप्पल असेल तर त्या नक्कीच लवकर घराच्या बाहेर फेकून द्या. बघा या तुम्हाला वापरण्यायोग्य असतील तर थोड्याशा शिवून तुम्ही वापरू शकता, परंतु त्या वापरण्यायोग्य नसतील तर त्या घराबाहेर नक्कीच तुम्ही फेकून द्यायचे आहे. त्यानंतर बंद पडलेलं घड्याळ ते भिंतीवरचं असो किंवा घरात हातातलं घड्याळ असो ते देखील बंद पडलेलं घड्याळ हे देखील कधीही घरात ठेवू नये जेणेकरून त्यातून नकारात्मकता जी आहे ती घरात येत असते. त्यानंतर बघा वापरात नसलेले कपडे म्हणजे जे बघा होलिका आपल्याला साजरी करायची आहे आणि याआधी तुमचे जे काही जुने कपडे आहेत फाटलेले तुटलेले कपडे आहेत ते बघा तुम्ही शिवून तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता किंवा अगदी गरजू लोकांना तुम्ही दान केले तरी चालणार आहे. कपडे खूप जुने आहेत आणि वापरलेच जात नाही तर ते दान करणं चांगलं आहे. बघा तुम्हाला होत नसतील तर नक्कीच दान करा. त्याचबरोबर बघा अशा खूप काही आपल्या फ्रीज आहे. फ्रीजमध्ये कधी कधी ब्रेड
पाव अशा काही वस्तू असतात नकळत राहिलेल्या असतात, त्याला बुरशी आलेल्या असतात, लोणचं चटण्या अशा ज्या काही वस्तू आहेत त्या देखील तुम्हाला होळीच्या आधी घराच्या बाहेर काढायच्या आहेत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.